माहेरी दारिद्र्य, सासरी दारिद्र्य. भावाचं लग्न झालेलं, नंतर बहिणीचं लग्न झालं. आयुष्यभर काबाड कष्ट करून थकलेली माऊली अंथरुणाला खेळली. रोज मोलमजुरी केल्याशिवाय घरची चूल पेटू नये अशी परिस्थिती. आजारी पडली, 2 दिवस गेले, बरं वाटत असं वाटलं होतं पण वाटेना. मग सकाळी सकाळी कामावर निघालेल्या पोराला त्यानं हाक मारले, ए दाद्या, काय गाय, ए मला असं वाटतं आता माझं काय खरं नाही. आई चांगली आहेस गो तू, काय होणार आहे तुला, काय होत नाही बघ. ए तरी पण एक काम कर ना, ताईला फोन लाव ना, म्हणा उभ्या बघ का होईना पण येऊन भेटून जा म्हणा. भावाने तिथून फोन लावला, ताई आई आठवण काढते, येऊन जा. बरं 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 म्हणाली. तिनं फोन ठेवून दिला, पण पर्याय नव्हता, कामाला निघून गेली. 2-3 दिवस गेले, आलीच नाही ती. रोज तो फोन करायचा, आई फोन करायला लावायची, येईल म्हणायची, यायचीच नाही. पण म्हातारी अंथरुणाला खेळली. अन्न पाणी सोडलं तिनं, जागून उठता येईना. पण याची परिस्थिती अशीच. लेकराला शाळेतून घरी ठेवलंय, घरी थांब, आणि आजीला काही कमी जास्त वाटलं तर धावत येऊन मला शेतात सांग. म्हणून पोराला घरी ठेवलं, कामावर निघाला. कामावर निघालेला पोराला बघितलं, त्यानं हाक मारले, दाद्या मला जो काय काय, ए माझं खरंच काही खरं वाटत नाही रे, फोन कर ना ताईला. म्हणावं, आईनं अन्न पाणी सोडले, तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली. कधी तुला एकदा बघीन आणि मरायला मोकळी होईल असं म्हणते, म्हण तिला, मग येईल ती. त्यानं फोन केला, ताई कोण आवाज आला, का रे दादा, ये ना ग. आई वाटेकडे डोळे लावून बसली बघ. अन्न पाणी सोडलंय 2 दिवसापासून, तुझ्या जीव अडकलाय. तिला एकदा डोळे भरून बघू दे म्हणते, मी मरायला मोकळी झाले. अगं ये ना ग, किती दिवस झाले, येईल असं म्हणते, येईल नक्की असं म्हणून तिनं फोन ठेवून दिला. नाईलाज होता, कामाकरता निघून गेली. दुपारपर्यंत काम, दुपारच्या जेवणाची सुट्टी. मैत्रिणी सख्या सोबतीने बसल्या, भाकरी सोडल्या, पाण्याची बाटली, घास तुकडा मोडला आणि मुखात घालणार. एवढ्या सकाळचं भावाचं बोलणं आठवलं. ताई ये ना ग, आईनं अन्न पाणी सोडलंय, तुझ्या जीव अडकलाय. एकदा डोळे भरून बघीन म्हणते, मी मरायला मोकळी झाले. अन्न पाणी सोडलं आईनं, वाक्य आठवलं आणि हातातला घास तसा ताटात पडला आणि खळखळ दोन्ही डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागले. मैत्रिणी विचारलं, का ग रडतेस, का ग रडतेस. अगं कितीतरी दिवस झालेत, दादा फोन करतोय, आईनं अन्न पाणी सोडले म्हणाला आज 2 दिवसापासून. माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली. सख्या सोबतीने म्हणू लागले, अगं मग जायचं ना, वेडी का खोळी, उद्या काही कमी जास्त झालं तर 2 प्रेमाचे शब्द तरी बोलता येतील का, का नाही गेलीस. कसं जाऊ, नाही काम केलं, संध्याकाळी चूल पेटवायची नाही, वेडी का खोळी. विठाला विठाला विठाला.